नमस्कार मित्रांनो, चैतन्य अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन्समधील प्रॉब्लेम सेट 2. आज आपण प्रॉब्लेम सेट 2 मधील हा पहिला प्रश्न, इथे जे ऑप्शन आहेत म्हणजे जे पर्याय जे आहेत ते एकूण सगळे प्रत्येक प्रश्नाचे गणना पर्याय जे आहेत ते इथं लिहून ठेवलेले आहेत. हा प्रश्न डिटेलमध्ये आपण पाहूया. तर याच्या अगोदर जे 2.1 ते 2.6 पर्यंतचे जेवढे लेक्चरचे व्हिडिओ अपलोड केले आहेत ते प्रथम पाहून घ्या, कारण ज्याला 2.6 पर्यंत प्रॅक्टिस सेट 2.6 पर्यंत समजलं तर याच्यामध्ये म्हणजे प्रॉब्लेम सेटमध्ये अवघड गणित नाही. 1 2 3 गणित सोडली तर बाकीची सर्व गणितं फक्त अंक बदललेले असतात. बाकीचे गणित आहे तसे असतात. तर आज आपण काय बघूया, प्रॉब्लेम सेट 2 त्याच्यामधील हा पहिला प्रश्न आहे. या पहिल्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय की हे ऑब्जेक्टिव्ह लिहिले ABCD. पहिला प्रश्न काय सांगितला बघा, विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे या दिलेल्या पर्यायापैकी कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता या इथे काय 5 डिवायडेड बाय x - 3 इज इक्वल टू x स्क्वेअर, म्हणजे आपण डिनोमिनेटरला कोणतेही टर्म असेल तर आपण काय करतो, सर्व पदाला मल्टिप्लाय करतो. म्हणजे या टर्मने x ने याला मल्टिप्लाय केलं, याला मल्टिप्लाय केलं, पण या x ने याला मल्टिप्लाय केलं तर काय येईल, x क्यूब येईल. याचा अर्थ ही जी टर्म आहे ती क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. दुसरं, आता x इन ब्रॅकेट x + 5 इज इक्वल टू 2, म्हणजे कंसाच्या बाहेरच्या पदाने कंसातल्या प्रत्येक पदाला मल्टिप्लाय केल्यानंतर इथं पहिल्यांदाच आपल्याला दिसतंय की x इंटू x स्क्वेअर आला, x इंटू 5 + 5x, आणि इकडे ट्रान्सफर केल्यानंतर x स्क्वेअर + 5x - 2 येईल. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. बरोबर आहे. आता इथे काय आहे बघा बरं, इथे 2n आहे, हे इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह होईल. म्हणजे 2n मधून n मायनस झाल्यानंतर काय राहिलो, -n राहील. मग -n - 1 हे काय आहे, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. इथे काय आहे, x स्क्वेअर आहे, इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर x क्यूब येईल. म्हणजे हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊ शकत नाही. बी ऑप्शन हा बरोबर आहे. दुसरा प्रश्न काय सांगितला आहे, आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स विच वन इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता दिलेले हे या दुसऱ्या प्रश्न जो आहे, या दुसऱ्या प्रश्नामधील हे पर्याय दिलेले आहेत की या पर्यायापैकी कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. आता कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही म्हटल्यानंतर आपल्याला ax स्क्वेअर + bx + c, म्हणजे दिलेल्या इक्वेशनमध्ये वन व्हेरिएबल पाहिजे. दुसरं त्याचा गणा म्हणजे मॅक्झिमम जो इंडेक्स आहे तो किती पाहिजे, 2 पाहिजे. पण इथे पण x स्क्वेअर आहे, इकडे x स्क्वेअर, आणि दोन्हीला पण चिन्ह कशाचे पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे हे गेट कॅन्सल होईल आणि हे सुद्धा x स्क्वेअर काय होईल, कॅन्सल होईल. मग राहील काय, 4x, हे इथं प्लस आहे, इकडे गेलं मायनस होईल, 4x - 11 होईल. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. दुसरा, x स्क्वेअर इज इक्वल टू 4x आहे, ही टर्म इकडे ट्रान्सफर करा, आपल्याला काय मिळेल, x स्क्वेअर - 4x इज इक्वल टू 0. ही जी टर्म आहे ती काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, 5x स्क्वेअर इज इक्वल टू 90, ही टर्म इकडे ट्रान्सफर करा, ही सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं, इथे पण x स्क्वेअर आहे, इथे पण x स्क्वेअर, पण हे निगेटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ही टर्म इकडे जर ट्रान्सफर केली तर -x स्क्वेअर - x स्क्वेअर काय येईल, -2x स्क्वेअर येईल. नंतर इथे काय येईल, +2x आणि हे -5. बरोबर आहे. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे सुद्धा आहे, हे सुद्धा आहे. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. याचं उत्तर कोणतं, ये. आता काय सांगितलं, तिसरा प्रश्न काय सांगितला बघा, द रूट्स ऑफ द x स्क्वेअर, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे बघा, x स्क्वेअर + kx + k इज इक्वल टू 0 आर द रियल अँड इक्वल. हे जे दिलेले इक्वेशन जे आहेत, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे कसं आहे, याचे रूट कसे आहेत, ते रियल अँड इक्वल आहेत. रियल अँड इक्वल आहेत, याचा अर्थ डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac
हे रिअल अँड इक्वल आहेत, म्हणजे डेल्टाची किंमत जी आहे ती किती आहे, इज इक्वल टू 0. म्हणजे बी स्क्वेअर, आता या दिलेल्या इक्वेशनचं कोणाबरोबर कंपॅरिझन करायचं, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 बरोबर कंपॅरिझन करा. आपल्याला ए काय मिळेल, इथं 1 मिळेल, बी इज इक्वल टू के मिळेल आणि सी इज इक्वल टू काय मिळेल, इथे सुद्धा के मिळेल. आता या किमती ठेवून टाका इथे. इथे के स्क्वेअर मायनस 4 इंटू डेल्टा इज इक्वल टू किती आहे, 0 आहे, बरोबर आहे. आता 4 इंटू एची किंमत 1 आहे इंटू सी किती आहे, के आहे, बरोबर आहे. हे इक्वेशन मी सरळ लिहितो, इकडे 0 इकडे लिहितो. म्हणजे आपल्याला काय मिळेल, के स्क्वेअर मायनस 4k इज इक्वल टू 0. यांचं मल्टिप्लिकेशन 4k येईल. आता याच्यामधून के आणि याच्यामधून के कॉमन निघतो, म्हणजे के इन ब्रॅकेट के मायनस 4 इज इक्वल टू 0. आपल्याला 2 फॅक्टर मिळाले, म्हणजे के इज इक्वल टू 0 और के इज इक्वल टू, हे इथं निगेटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होईल. म्हणजे येणारं याचं जे उत्तर आहे, के ची किंमत काय असेल, 0 किंवा 4 असेल. हे कशाचं उत्तर, तिसऱ्याचं. याचं उत्तर हे आहे सी. सी ऑप्शन बरोबर आहे. चौथा प्रश्न काय सांगितलाय बघा. चौथा प्रश्न सांगितलाय, अंडर रूट 2x स्क्वेअर अंडर रूट 2x मायनस 5x प्लस अंडर रूट 2 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली आहे. म्हणजेच दिलेलं इक्वेशन डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जेव्हा आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली असते, तेव्हा आपण काय करतो, कंपॅरिझन करतो. तेव्हा आपल्याला याची किंमत काय मिळेल, इथं अंडर रूट 2, बी ची किंमत -5 आणि सी ची किंमत अंडर रूट 2. मग डेल्टाचं का नाही, डिस्क्रिमिनंटचं सूत्र माहिती आहे आपल्याला, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू, बीच्या ठिकाणी बीची किंमत ठेवा -5 ब्रॅकेट स्क्वेअर 4 इंटू एची किंमत किती आहे, अंडर रूट 2, सी ची अंडर रूट 2 इंटू अंडर रूट 2 इज इक्वल टू 25. इथे 4 इंटू 2 इज इक्वल टू 25 मायनस 4 टू जा 8, म्हणजे 25 मधून 8 गेल्यानंतर किती आलं, 17. ही कशाची किंमत आली, डिस्क्रिमिनंटची. मग याच्यामध्ये 17, याचं उत्तर काय आहे, 17. बी हा काय आहे, त्याचं ऑप्शन बरोबर आहे. आता याच्यानंतर काय सांगितलंय, विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रूट्स 5, 3 अँड 5. हे दिलेलं जे इक्वेशन आहे 5वं, याच्यामधील कोणत्या, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 3 आणि 5, म्हणजे एक अल्फा इज इक्वल टू 3 आहे आणि बीटा इज इक्वल टू काय आहे, 5 आहे, बरोबर आहे. म्हणजे या दोन्हींची बेरीज किती यायला पाहिजे, 8. अशी मधील गण टर्म 8 असलेली गण टर्म कोणती आहे, 5वं. बघूया आपण. हे तर नाही येत, इथं 8 येते, बरोबर आहे. आता याच्यामध्ये येत नाही, म्हणजे हे इक्वेशन आणि हे ए आणि सी या इक्वेशनची काय घेणं देणं नाही. याच्यामध्ये 8 येते, बरोबर आहे. परंतु या अल्फा आणि बीटाचा गुणाकार 15 येतो का, ह्याच्यामध्ये 15 येतो, पण पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह 15 यायला पाहिजे, पॉझिटिव्ह 15, म्हणजे हे येत नाही, बरोबर आहे. इथे हे इक्वेशन बरोबर आहे. म्हणजे आपला जो गण रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0, या सूत्रानुसार हे ऑप्शन बी ऑप्शन जे आहे ते काय आहे, बरोबर आहे. आता 6वा प्रश्न काय सांगितलाय बघा. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स फाइंड द इक्वेशन हॅव्हिंग द सम ऑफ इट्स रूट्स. -5 म्हणजे सम सांगितलाय कशाचा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -5. म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय हो, -b/a. हे तर सूत्र आपल्याला माहित आहे. मग आता दिलेलं कोणतं इक्वेशन आहे, 6वं इक्वेशन.
आता 6व्या इक्वेशनमध्ये हे मायनस बी आहे आणि हे ए मिळालं आपल्याला, म्हणजे याला याने डिवाइड करायचं. किती मिळालं इथं? इथे किती मिळालं? 5 मिळालं. म्हणजे इथे 15 अपॉन -15/3 आणि हे मायनस साइन काय येईल इथं उत्तर? मायनस हे 3×5=15 म्हणजे +5 येईल. हे -5 येईल. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे याचं गणित -5 जे आहे ते रूट याचा नाही. दुसरं आता याचा गणित काय? ए काय मिळालं आपल्याला? हे -b/a इज इक्वल टू -b किती आहे? -5 आणि हे मायनस साइन ॲज इट इज डिवाइडेड बाय ए किती आहे? ए 1 आहे. म्हणजे इथे किती आलं? इथे सुद्धा +5 आलं. म्हणजे हे सुद्धा इक्वेशन, या इक्वेशनचा -5 या म्हणजे रूट जे आहे त्या रूटचा सम -5 याचा येत नाही. आता इथे बघूया, इथे सुद्धा हे सुद्धा येऊ शकत नाही. दुसरं आता इथे बघूया, इथे काय आहे? इज इक्वल टू इथे -b डिवायडेड बाय ए इज इक्वल टू -15 डिवायडेड बाय काय येणार? 3 येणार. इज इक्वल टू 3×5=15 हे -5. इथं सम ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल टू -5 म्हणजे या 6चा जो ऑप्शन आहे तो डी हा काय आहे? बरोबर आहे. कारण याचाच म्हणजे या इक्वेशनचे गणित जे सम ऑफ रूट जो आहे तो -5 येतो. बाकीचं कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचा येत नाही. आता कोणता पाहूया? 7वा प्रश्न काय सांगितलं बघा. √5 m² मायनस √5 m प्लस √5 इज इक्वल टू 0. Which of the following statements is true for this given equation? आता याच्यासाठी कोणता याच्यातील स्टेटमेंट योग्य आहे? पर्याय याच्यामधील पर्याय कोणता योग्य आहे? रियल अँड अनइक्वल रूट्स आहे की रियल अँड इक्वल रूट्स आहे का सी आहे का डी आहे? याचा अर्थ याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? डेल्टाची डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागणार आहे. म्हणजे याची किंमत काय मिळाली आपल्याला? ए इज इक्वल टू √5 बी इज इक्वल टू -√5 आणि सी इज इक्वल टू √5. म्हणजेच डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय येतं? b² - 4ac इज इक्वल टू b² म्हणजे -√5 ब्रॅकेट स्क्वेअर 4 इंटू √5 इज इक्वल टू इथे किती येणार? हे गेट कॅन्सल 5 मायनस इथं 4 इथे किती येणार? इंटू 5 इज इक्वल टू 5 मायनस 5 4 20 इज इक्वल टू -15. म्हणजे डेल्टाची जी किंमत आहे ही शून्यापेक्षा कशी आहे? कमी आहे. जर शून्यापेक्षा जर कमी असेल तर आपण त्याचं नेचर ऑफ द रूट काय सांगितलंय? रूट्स आर नॉट रियल. हे तर का नाही ऑप्शन येऊ शकत नाही. रूट्स आर नॉट रियल. जर 0 असेल तर रूट्स कसे असतात? रियल अँड इक्वल असतात. आणि जर का याची जर किंमत जास्त असेल म्हणजे डेल्टा इज इक्वल टू 0 असेल तर रूट्स आर रियल अँड इक्वल. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 असेल तर का नाही काय येतं? रियल अँड अनइक्वल रूट्स. आणि डेल्टा इज लेस दॅन 0 डेल्टाची किंमत शून्यापेक्षा जर का नाही कमी असेल तर याच्यासाठी रूल कोणता आहे? रूट्स आर नॉट रियल. आता आपण प्रश्न पाहणार आहोत शेवटचा 8वा प्रश्न. काय सांगितलं? वन ऑफ द फॉलोइंग रूट्स ऑफ इक्वेशन x² + mx - 5 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये काही करायचं नाही, फक्त एक ची किंमत ठेवा. इथे करतो मी x² + mx - 5 इज इक्वल टू 0. म्हणजेच याचा रूट जो आहे म्हणजे एक ची किंमत किती दिली आपल्याला? 2 दिलेली आहे. ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी ठेवून टाका 2. 2चा स्क्वेअर प्लस m इंटू 2 - 5 इज इक्वल टू 0. इथे किती आलं? 4
प्लस 2m मायनस 5 इज इक्वल टू 0. आता याच्यामधून काय हे वजा करा, काय मिळालं 2m मायनस 1 इज इक्वल टू 0. आता इथं -1 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल +1 होईल आणि इकडे मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइड होईल. म्हणजे m ची जी किंमत मिळाली ती m ची किंमत कोणती बरोबर आहे सी हा ऑप्शन बरोबर आहे. याच्यानंतर आपण पुढचा दुसरा प्रश्न पाहूया. आता आपण पाहणार आहोत दुसरा आणि तिसरा प्रश्न. येथे जे लिहिलेला आहे तो गणा दुसरा प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न आहे, कारण तिसरा प्रश्न जो आहे तो डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आणि दुसरा प्रश्न काय सांगितलाय, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज क्वाड्रॅटिक, म्हणजे याच्यामधील वर्ग समीकरण कोणतं. आता मला सांगा हे काय ax² + bx + c, म्हणजे दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण का इथे गण वाक्य लिहिताना लिहायचं द गिवन इक्वेशन हॅव वन अँड ओनली वन व्हेरिएबल अँड इट्स हायेस्ट इंडेक्स इज 2. म्हणून इथे लिहायचं काय धिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता याच्यामध्ये बघा हे इथं पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल आणि हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होईल कॅन्सल होतील. म्हणजे इथे काय इक्वेशन मिळेल -2x + 5 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन मिळेल. म्हणजे हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. म्हणून इथे गण वाक्य लिहायचं द इंडेक्स हायेस्ट इंडेक्स इज 1 देअरफॉर द गिवन इक्वेशन इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि इथे काय वाक्य लिहायचं, पहिल्यांदा कंस सोडवून घ्या, पहिल्या पदाचा वर्ग, पहिले पद दुसरे पद त्याचा गुणाकार त्याची दुप्पट आणि दुसऱ्या पदाचा वर्ग इज इक्वल टू 2x². ही टर्म इकडे ट्रान्सफर करा, म्हणजे x² - 2x² + 4x + 4 इज इक्वल टू 0. इथं वजाबाकी केली तर इथे काय मिळेल आपल्याला -x² - 4x + 4 इज इक्वल टू 0. याला कोणतं चिन्ह आहे त्याची काय घेणदेण नाही, परंतु दिलेलं इक्वेशन ax² + bx + c च्या फॉर्ममध्ये आहे. म्हणजे एकच व्हेरिएबल आहे आणि हायेस्ट इंडेक्स जो आहे तो किती आहे, मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे. देअरफॉर द गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे अशा प्रकारे वाक्य लिहायचं. आता याच्यानंतर आपण काय पाहूया तिसरा प्रश्न. काय सांगितलं तिसरा प्रश्न, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर इच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. डिस्क्रिमिनंटची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. याचा अर्थ दिलेलं इक्वेशन हे काय करायचं कंपेअर करायचं. कंपेअर विथ इथे y आहे म्हटल्यानंतर ay² + by + c इज इक्वल टू 0. एक मिनिट, इथे +2 आहे. मग आपल्याला याची किंमत काय मिळेल, a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -1, c इज इक्वल टू 2. मग आपल्याला डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल टू आपल्याला किंमत माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे b² - 4ac इज इक्वल टू b चा स्क्वेअर -1 ब्रॅकेट स्क्वेअर 4 इंटू a ची किंमत 2 आहे इंटू c 2 इज इक्वल टू 1 मायनस इथे किती आलं 4 × 4 = 16 इज इक्वल टू -15. हे कशाची किंमत मिळाली डिस्क्रिमिनंटची. आता इथे हे सुद्धा काय करायचं कंपेअर करायचं. कंपेअर विथ इथे m व्हेरिएबल आहे म्हणून am² + bm + c इज इक्वल टू 0. प्रथम हे दिलेलं इक्वेशन हे आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहावं लागणार आहे ax² म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये. म्हणजे इथे काय येईल 5m² + 0m - m 0m नाही
इथं ऑलरेडी m दिलेला आहे, मायनस m प्लस 0 इज इक्वल टू 0. म्हणजे ए बी सीची किंमत काढायची आहे ना आपल्याला. म्हणजे एची किंमत काय मिळाली, याचं कंपॅरिझन या इक्वेशन बरोबर करायचं आपल्याला. म्हणजे एची किंमत 5 मिळाली, बी इज इक्वल टू -1 आणि सी इज इक्वल टू 0. सी इज इक्वल टू 0. मग डेल्टाचं सूत्र काय सांगितलंय, डेल्टा इज इक्वल टू डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac, बीचा स्क्वेअर -1 ब्रॅकेट स्क्वेअर -4 इंटू 5 इंटू 0 इज इक्वल टू 1 मायनस, इथे 0 मल्टिप्लाय केले म्हटल्यानंतर याचं उत्तर 0 आलं. इज इक्वल टू डेल्टाची किंमत किती आली, 1 आली. आता याच्यानंतर हे इक्वेशन कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ए ची किंमत काय मिळाली, √5, बी ची किंमत काय मिळाली, -1 आणि सी ची किंमत -√5 आहे. पण डेल्टाचं सूत्र काय आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac. मग बी ची किंमत -1 ब्रॅकेट स्क्वेअर -4 इंटू ए ची किंमत √5, इथे किती आहे -√5 इज इक्वल टू 1 मायनस प्लस झालं आणि हे वर्गमुळात आहेत, बरोबर आहे का. वर्गमूळ निघून गेलं, काय राहिलं 5 इज इक्वल टू 1 प्लस 20 इज इक्वल टू 21. सोपं गणित आहे. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण चौथा प्रश्न पाहूया. आणि अशा प्रकारचे प्रश्न जे असतात हे तुम्हाला डेफिनेटपणे परीक्षेला विचारतात. चौथा प्रश्न काय सांगितलं बघा, वन ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² प्लस kx -2 इज इक्वल टू 0 इज -2. म्हणजे या दिलेल्या इक्वेशनचा एक रूट दिलेला आहे, काय, x इज इक्वल टू -2 दिलेला आहे. तर काय करायला सांगितलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. काय करायला सांगितलंय, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलंय. काय करायचं नाही, हे x ची व्हॅल्यू जी आहे या इक्वेशन मध्ये ठेवून टाका. 2 इंटू -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस k इंटू -2 इज इक्वल टू 0. ज्या ठिकाणी x आहे तिथे x ची किंमत ठेवली. आता काय, इथं 2 इंटू 4 -2k, कम पॉझिटिव्ह निगेटिव्ह येईल, -2 इज इक्वल टू 0. इथे किती आलं, 4 दोन्ही 8, -2k -2 इज इक्वल टू 0. आता काय करायचं, या दोन्हींची बेरीज करा, किती आली, -2k इज इक्वल टू 2k प्लस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, इज इक्वल टू 0. पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल. -2k इज इक्वल टू -6. हे इकडं मल्टिप्लाय आहे, मायनस साइन सहित याला इकडे पाठवा. k इज इक्वल टू -6 डिवायडेड बाय -2. हे मायनस गेट कॅन्सल, 2 3 6, k इज इक्वल टू 3. हे झालं चौथा प्रश्न. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता आपण पाचवा प्रश्न पाहणार आहोत. पाचव्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय बघा, 2 रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर गिवन. म्हणजे हे 2 रूट दिलेले आहेत, प्रत्येक प्रश्नामध्ये 2 रूट दिलेले आहेत आणि काय करायला सांगितलंय, फ्रेम द क्वाड्रॅटिक इक्वेशन. फ्रेम द क्वाड्रॅटिक इक्वेशन याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा हे अल्फा आणि बीटा समजावं लागेल. हा सुद्धा कोणता रूट, अल्फा बीटा. म्हणजे अल्फा प्लस बीटाची किंमत काढावी लागेल आणि अल्फा इंटू बीटाची किंमत काढावी लागेल. म्हणजेच अल्फा इज इक्वल टू 10 आणि बीटा इथं काय सपोज करूया
-10 बरोबर आहे. आता आपल्याला इक्वेशन सम ऑफ रूट्स इज इक्वल टू काय येणार इथं 10 - 10 इज इक्वल टू 0 आला. म्हणजे अल्फा प्लस बीटा हा 0 आलेला आहे आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 10 इंटू -10 इज इक्वल टू -100. ह्या अल्फा इंटू बीटाची किंमत मिळाली आपल्याला. आता क्वाड्रॅटिक मग रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं x² मायनस अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा. हे इक्वेशन माहिती आहे. x² हे हाय असं लिहून घ्या. x² मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे. अल्फा प्लस बीटाची किंमत 0 आहे. 0 इंटू इथे x आहे. x प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे इथे -100 इज इक्वल टू 0. इथे 0 म्हटल्यानंतर हे टर्म नसणार आहे. x² इथं प्लस मायनस -100 इज इक्वल टू 0. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता या ठिकाणी काय करायचं अल्फा आणि बीटा अल्फा इज इक्वल टू 1 - 3√5 आणि बीटा इज इक्वल टू 1 + 3√5. आता अल्फा प्लस बीटाची किंमत आणि अल्फा इंटू बीटाची किंमत काढू. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू म्हणजे याची आणि याची बेरीज काय येणार 1 - 3√5 हे अल्फाची किंमत. आता बीटाची किंमत इथे प्लस साइन आहे प्लस साइन 1 + 3√5. आता हे सेम टर्म आहे चिन्ह भिन्न आहेत म्हणजे काय झालं हे कॅन्सल झालं म्हणजे आपल्याला अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1 + 1 2 मिळाला. आता अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फाची किंमत काय आहे 1 - 3√5 इंटू 1 + 3√5. म्हणजे हे जे मिळालंय ते ए प्लस बी आणि ए मायनस बीच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 1² मायनस 3√5 याचा स्क्वेअर येईल. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय मिळेल 1चा स्क्वेअर 1 इथं 3चा स्क्वेअर जो आहे तो 9 आहे इंटू हे 2 आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला इथं 5 मिळाला. इथे 1 9 × 5 = 45 45 मधून 1 वजा केल्यानंतर -44 हे अल्फा इंटू बीटा मिळाला. आता काय आपल्याला करायचं आहे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. x² ॲज इट इज येईल. इथे मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली आहे 2 आलेली आहे. 2 इंटू x प्लस अल्फा इंटू बीटाची किंमत -44 इज इक्वल टू 0. इथे काय आलं x² मायनस 2x प्लस मायनस -44 इज इक्वल टू 0. हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आता याच्यानंतर अल्फा इज इक्वल टू 0 आणि बीटा इज इक्वल टू 7. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 + 7 म्हणजे अल्फा प्लस बीटाची जी किंमत आहे ती काय मिळाली 7 मिळाली. आता अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 इंटू 7 इज इक्वल टू अल्फा इंटू बीटा 0 आला. ही किंमत मिळाली आपल्याला या अल्फा प्लस बीटाची किंमत मिळाली. आता रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणता x² मायनस अल्फा प्लस बीटा x
प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. आता अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची किंमत ठेवा. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 7 इन ब्रॅकेट इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा 0 इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 7x इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. आता याच्यानंतर आपण पुढचा 6वा प्रश्न पाहूया. आता आपण पुढचा 6वा प्रश्न पाहणार आहोत. काय सांगितलं बघा, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट. नेचर ऑफ रूट फाइंड आउट करायचा आहे म्हणजे आपल्याला निश्चितपणे प्रथमतः डिस्क्रिमिनंटची म्हणजे डेल्टाची किंमत काढावी लागेल. फॉर इच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत. याच्यावरून आपल्याला काय काढायचे ते नेचर ऑफ रूट फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे आपल्याला कम्पेअर करावं लागणार. कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणून याची किंमत किती मिळाली, 3. बी ची किंमत -5 आणि सी ची किंमत 7. मग आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू माहित आहे, फॉर्म्युला माहित आहे. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. इथं बी स्क्वेअर आहे म्हणजे -5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ए, याची किंमत किती 3 इंटू सी ची किंमत 7. इथं किती आलं 25. 4 त्रिकोण 12, 12 7 84. 84 मधून 25 गेले, किती राहिले, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचे चिन्ह दिलं. आता डेल्टाची किंमत किती आली, हे -59 आहे. -59 आहे म्हणजेच डेल्टा जे आहे इज लेस दॅन 0 आहे. म्हणजे नेचर ऑफ रूट काय असणार आहे, रूट्स आर नॉट रियल. हे त्याचं नेचर झालं. आता याच्यानंतर पुढचं गणित, कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे याची किंमत काय मिळाली, √3. बी ची किंमत काय मिळाली, √2 आणि सी ची किंमत -2√3. आता याच्यावरून आपल्याला ए बी सी च्या किमती मिळाल्या. डेल्टाचं गणसूत्र काय आहे, म्हणजे डिस्क्रिमिनंटचे डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर आहे म्हणजे √2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ए √3 इंटू -2√3 इज इक्वल टू, हे गेट कॅन्सल, 2 मायनस इथे 4 दोन्ही मायनस मायनस प्लस झालं, 4 दोन्ही 8 मिळालं. हे कॅन्सल झालं इंटू 3 इज इक्वल टू 8 3 24 इज इक्वल टू 26. म्हणजे डेल्टाची किंमत ही शून्यापेक्षा जास्त आहे. म्हणजेच डेल्टा इज ग्रेटर दॅन 0. म्हणून त्याचे रूट जे आहेत रूट्स आर रियल अँड अनइक्वल. आता याच्यानंतर कम्पेअर विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. याच्यावरून आपल्याला कशाची किंमत मिळाली, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -2 अँड c इज इक्वल टू 1. डिस्क्रिमिनंटचं सूत्र डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस
4ac इज इक्वल टू बी स्क्वेअर म्हणजे -2 ब्रॅकेट स्क्वेअर -4 इंटू ए ची किंमत 1 इंटू सी ची किंमत 1 आहे. इज इक्वल टू इथे किती आलं -4 आणि इथं -4 इज इक्वल टू 0. इथं जी आहे डेल्टाची किंमत जी आहे ती काय मिळाली आपल्याला 0 मिळाली. म्हणजेच डेल्टा इज इक्वल टू 0 असेल तर रूट्स कसे असतात हो रूट्स आर रियल अँड इक्वल. रियल अँड इक्वल. तर मित्रांनो आपण इथेच थांबूया. हा पॉइंट जो आहे अतिशय सोपा आहे. अशा याच्यावरती 2 मार्काचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता याच्यानंतर राहिलेली पुढची गणित पुढच्या लेक्चरमध्ये बघू. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.